नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जॉब कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये। परत तुमच्यासाठी एक वर्क फ्रॉम होम जॉबची खूप चांगली अपॉर्च्युनिटी घेऊन आलो आहे। ठीक आहे, यामध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। यासाठी अप्लाय कसं करायचं आहे, एज्युकेशन यासाठी किती लागणार आहे, सॅलरी काय आहे आणि सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, म्हणजे मी जे काही व्हिडिओ टाकेल एज्युकेशन रिलेटेड किंवा जॉब रिलेटेड तर त्याची तुम्हाला जे आहे ते इन्फॉर्मेशन मिळून जाईल। तर मित्रांनो, बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट ची पोस्ट आहे ही। तुम्ही घरून हे काम करू शकता, वर्क फ्रॉम होम आहे आणि परमनंट वर्क फ्रॉम होम आहे। ठीक आहे, तर आपण यामध्ये संपूर्ण याची माहिती बघूया। बघा, ही जी कंपनी आहे नेक्स्ट वेव्ह नावाची कंपनी आहे। तुम्ही गुगलला सर्च करू शकता नेक्स्ट वेव्ह म्हणून, तर तुम्हाला इथे कंपनी संपूर्ण इन्फॉर्मेशन मिळून जाईल। MNC कंपनी आहे, तेलंगणाची कंपनी आहे ही, आणि कंपनीचं जे बॅकग्राऊंड आहे ते एज्युकेशन रिलेटेड बॅकग्राऊंड आहे। तुम्ही हे बघू शकता इथे। ठीक आहे, तर आपण कंपनीची इन शॉर्टमध्ये माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। तुम्हाला यापेक्षा अजून माहिती हवी असेल तर तुम्ही ही पूर्ण माहिती वाचू शकता की याचा कंपनीचा ओनर वगैरे काय आहे याची संपूर्ण इथे माहिती दिलेली आहे, ती तुम्ही वाचू शकता। तर आपण आपल्या मेन मुद्द्यावर येऊया की नेमकी पोस्ट कशासाठी आहे। तर बघा, ह्याने दिलं आहे तर व्हॉट आर वी लुकिंग फॉर। तर बघा, ह्याने याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर आपण डायरेक्ट बघूया की याचं आपल्याला जॉब नेमका कुठला करायचा आहे। तर पहा, ह्याने ते दिलेलं आहे व्हॉट विल यू बी डुईंग। तर बघा, तुम्हाला इथे काम काय करायचं आहे ते इन्फॉर्मेशन दिलेली आहे इथे, ती बघूया। तर बघा, ह्याने दिलेलं आउटबाउंड कॉल अँड जनरेटिंग सेल्स क्वालिफाईड लीड्स। ठीक आहे, तर तुम्हाला इथे आउटबाउंड कॉल करायचा आहे बेसिकली, आणि तुम्हाला इथे सेल्सच्या लीड जनरेट करायच्या आहे। मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे एज्युकेशन रिलेटेड आहे, तर तुम्हाला इथे एज्युकेशन रिलेटेड जे आहे ते त्यांचे जे काही कोर्स वगैरे आहेत त्याची तुम्हाला जे आहे ते माहिती द्यायची आहे। तर बघा, त्यांनी दिलेलं आहे आस्क पर्टिनंट क्वेश्चन्स टू अंडरस्टँड द लीड अँड नज देम फॉरवर्ड इन द प्री सेल्स प्रोसेस। ठीक आहे, तर तुम्हाला जे आहे ते इथे तुम्हाला इथे जे आहे ते प्री सेलची जी आहे ती प्रोसेस तुम्हाला इथे करायची आहे, आणि जे काही तुम्हाला क्वेश्चन्स दिले जातात ते तुम्हाला क्वेश्चन्स विचारून तुम्हाला जे आहे ते समोर जे आहे ते फॉरवर्ड करायचं आहे। त्यानंतर बघा, टेक रिस्पॉन्सिबिलिटी टू द एंटायर सेल्स क्वालिफिकेशन लाईफ सायकल फॉर द असाइन लीड्स, कोल्ड कॉल्स, फॉलोअप्स, लीड क्वालिफिकेशन्स अँड मॅनेजमेंट फॉल अंडर दिस कॅटेगरी। ठीक आहे, तर तुम्हाला इथे जे आहे ते बेसिकली तुम्हाला कोल्ड कॉलिंग करायचे आहे, फॉलोअप्स घ्यायचे आहेत तुम्हाला, हे एक तुम्हाला यामध्ये बेसिक काम करायचं आहे। त्यानंतर मेंटेनिंग अ डिटेल डेटाबेस ऑफ ऑल द इंटरॅक्शन्स विथ द लीड्स अँड प्रोव्हाइडिंग कॉन्स्टंट फीडबॅक ऑन द क्वालिटी टू द लीड्स टू द रिस्पेक्टिव्ह टीम। तर बघा, तुम्हाला कॉल करायचे आहेत, त्यानंतर तुम्ही जे काही कॉल कस्टमरकडनं जे काही तुम्ही इन्फॉर्मेशन घेता ती इन्फॉर्मेशन तुम्हाला मेंटेन करायची आहे डेटाबेसमध्ये। ठीक आहे, आणि तुम्हाला जे आहे ते तुमच्या टीमला त्याचा फीडबॅक जे आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड करायचा आहे। त्यानंतर मीटिंग विकली अँड मंथली टार्गेट्स। तर तुम्हाला इथे विकली आणि मंथली टार्गेट दिलं जाईल, ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे। तर बघा, त्यांनी तुम्ही सॅलरी दिलेली आहे, कॉम्पेन्सेशन। तर बघा, सॅलरी जी आहे तुमची बेसिक सॅलरी आहे तुम्हाला 3 लाख रुपयापर्यंत तुम्हाला बेसिक सॅलरी आहे, प्लस तुम्ही जे काही तुम्हाला टार्गेट दिलं जाते त्यावेळेस तुम्हाला इथे इन्सेंटिव्ह मिळतो। इन शॉर्ट तुम्हाला तुमची सॅलरी जी आहे ती 50 ते 60 हजार रुपये तुम्हाला सॅलरी मिळते। त्यानंतर बघा, लँग्वेज नोन, तर तुम्हाला भाषा कुठल्या आल्या पाहिजे ते आणि दिलेलं आहे। तर नेटिव्ह स्पीकर ऑफ तेलुगू, तामिळ, हिंदी, तुम्हाला तेलुगू, तामिळ किंवा हिंदी ही भाषा तुम्हाला फ्लुएंटली आली पाहिजे। त्यानंतर जर तुम्हाला इंग्लिश चांगली येत असेल तर तुम्हाला यामध्ये ॲडव्हान्टेज मिळणार आहे, तुमचं सिलेक्शन प्रोसेस व्हायला जे आहे ते सोपं जाणार आहे। त्यानंतर बघा, यांनी वर्क लोकेशन अँड वर्किंग डेज दिलेले आहेत।
बघा दिलेलं आहे, वर्क फ्रॉम होम करंटली अँड शुड बी फ्लेक्झिबल टू कम टू द ऑफिस वेन एव्हर रिक्वायर्ड. तर वर्क फ्रॉम होम आहे आणि जर तुम्हाला कधी ऑफिसला बोलवलं तर तुम्हाला ऑफिसला पण जावं लागणार आहे. आणि इथे इथे 6 डे वीक आहे, तर तुम्हाला मंडे टू सॅटर्डे इथे काम करायचं आहे, संडे ऑफ असणार आहे. त्यानंतर बघा इथे तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जे आहेत ते यांनी व्हिडिओ दिलेले आहेत, काही तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. म्हणजे तुम्हाला जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू होईल तर तुम्हाला तिथे सोपं जाईल. तर बघा इथे सबमिट युअर ॲप्लिकेशन, तुम्हाला इथे अर्ज कसा करायचा आहे. तर इथं बघा यांनी जे एज्युकेशन वगैरे इथे जे आहे ते तुम्हाला त्यांनी दिलेलं नाही आहे. तर यांचं बेसिक आणि एज्युकेशन दिलं आहे ते 12वी किंवा ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं पाहिजे. आणि मेन सेलचा जॉब असल्यामुळे तुम्हाला जे आहे ते तुमच्याकडे जे आहे ते तुमची कम्युनिकेशन स्किल जी आहे ती चांगली असेल तर तुमचं सिलेक्शन व्हायला तुम्हाला इथे सोपं जाणार आहे. आणि नॉर्मली सेलचा जॉब आहे, तुम्ही जर सेलच्या फील्डमध्ये असाल आणि इथे एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फ्रेशर असाल किंवा एक्सपिरियन्स असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्यानंतर इथे कुठल्याही प्रकारची एज लिमिट नाही आहे, कारण वर्क फ्रॉम होम आहे. तर त्यांनी या जॉबसाठी कुठल्याही प्रकारची एज लिमिट दिलेली नाही आहे. मी जवळपास 1 ते 1.5 वर्षापासून इथे ह्यांना या कंपनीला फॉलो करत आहे आणि माझ्या ओळखीच्या 4-5 माझ्या फ्रेंडचे पण इथे सिलेक्शन झालेले आहेत. तर त्यामुळे यांचं मला माहिती आहे. तर तुमची जर कम्युनिकेशन स्किल चांगली असेल तर तुमच्या यामध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत आणि कंपनी पण खूप चांगली आहे. सॅलरी जी आहे ती तुम्हाला 30,000 रुपयापासून तर 60,000 रुपये पण तुम्हाला सॅलरी मिळतं. तर बघा ह्याची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, यूट्यूबचं जे आहे यूट्यूब चॅनलचं जे आपलं व्हिडिओ आहे त्याच्या मी डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे. त्यानंतर आपल्या व्हॉट्सअपच्या पण चॅनलला मी लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथनं पण डायरेक्ट या वेबसाईटला येऊ शकता. वेबसाईटला आल्यानंतर तुम्ही संपूर्ण माहिती तुम्ही वाचू शकता. सेम इथे अप्लायचं ऑप्शन आहे, अप्लाय नावावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे याल. तुम्हाला इथे तुम्ही डायरेक्ट रिझ्यूमद्वारे पण तुम्ही इथे अप्लाय करू शकता किंवा तुम्हाला तुमची बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे फिल करायची आहे. तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मेल आय डी टाकायचा आहे, तुमचा इथे मोबाईल नंबर टाकायचा जो चालू असेल तो. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा हे ऑप्शनल आहेत, हे तुम्ही नाही टाकलं तरी चालतं. त्यानंतर तुम्हाला इथे तुमची मदर टंग सिलेक्ट करायची आहे, तामिळ असेल, तेलुगू असेल, हिंदी असेल. तर नॉर्मली आपण आता आपली नेटिव्ह मराठी आहे तर तुम्ही इथे तुम्हाला इथे हिंदी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एज्युकेशनवर क्लिक करून तुम्हाला इथे तुमची जे काही तुमचं एज्युकेशन आहे तुम्हाला एज्युकेशन येते संपूर्ण माहिती टाकायची आहे. तुमची डिग्री कुठली आहे, फील्ड कुठली आहे, तुमचं इन्स्टिट्यूट स्कूल तुम्हाला टाकायचं आहे, स्टार्ट डेट, एंड डेट, करंटली तुम्ही तुमची परस्युइंग आहात का तुमचं कंप्लीट झालं ते तुम्हाला टाकायचं आहे, ग्रेड टाकायचं आहे तुमचा इथे. त्यानंतर इथे ॲड एज्युकेशन तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या इथे एज सिलेक्ट करायचं आहे, तुमचं एज बार कुठला आहे, 20च्या आतमध्ये आहे, 20 ते 25 आहे, 25 ते 30 आहे, ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमची डिग्री कुठली आहे, अंडर डुईंग डिग्री आहे, प्रिपेरिंग आहे, कुठली आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमची फ्लुएन्सी कुठल्या लँग्वेजमध्ये आहे तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जर एक्सपिरियन्स असाल तर तुम्हाला इथे एक्सपिरियन्स तुमचा जो काही एक्सपिरियन्स सिलेक्ट करायचा आहे. फ्रेशर असाल तर फ्रेशर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा एक्सपिरियन्स कशामध्ये आहे, सेल्समध्ये आहे, फ्री सेल्समध्ये आहे, आय टीमध्ये आहे, नॉन आय टीमध्ये आहे, हे तुम्हाला इथे BPOमध्ये आहे. तुमचं जे काही फील्ड असेल तुमच्या एक्सपिरियन्सची ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमची जी आत्ताची सॅलरी जी आहे ती तुमची एक्सपिरियन्सवाल्यासाठी आहे, ही ती तुमची सॅलरी जी आहे ती सिलेक्ट करायची आहे. सॅलरी रेंज तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जर नेक्स्ट वेवसोबत अगोदर इथे काम केलेलं असेल तर ते तुम्हाला इथे येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट वेव करणं कुठला तुम्ही कोर्स घेतलेला आहे का ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. येस तर येस, नाही तर नो. ठीक आहे. तुमचं करंटली लोकेशन कुठलं आहे ते लोकेशन टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्यांनी दिलं आहे तुम्ही हैदराबादला तुम्ही रिलोकेट म्हणजे तुम्ही हैदराबादला राहू शकता का, तर तुम्हाला इथे तुम्हाला नॉर्मली येस करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सॅलरी किती हवी आहे शेवटला त्यांनी विचारलेलं आहे. तुमचे सॅलरीचं तुमचे एक्सपेक्टेशन काय आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला 1.5 लाख ते 2.5 लाखच्या दरम्यान हवे, 2.5 ते 3.5 हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे.
इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सबमिट तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते सबमिट करायचं आहे. बेसिक इन्फॉर्मेशन आहे, खूप छोटासा फॉर्म आहे. हा फॉर्म तुम्हाला प्रॉपर फिल करायचा आहे. ॲप्लिकेशन इथे सबमिट करायचं आहे. ॲप्लिकेशन सबमिट झाल्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडनं एक कॉल येईल आणि तुम्हाला ते विचारतील तुमच्या इंटरव्ह्यूसाठी तुम्ही कधी प्रिपेअर आहात ते. तुम्हाला त्यानंतर तुम्हाला ते एक इंटरव्ह्यूची वेळ देतील. त्यानंतर तुमचे एक 2 इंटरव्ह्यू होतील. पहिला तुमचा एक टेलिफोनिक इंटरव्ह्यू होईल, त्यावर तुम्हाला तुमचं बेसिक क्वेश्चन विचारले जातील आणि त्यानंतर एक तुम्हाला सेकंड राऊंड म्हणून तुम्हाला एक कॉल येईल. जर त्यांना तुमचं स्किलनुसार परत तुम्हाला एक त्यांचा कॉल, एक डेमो तुमचं जे आहे ते एक इंटरव्ह्यू अटेंड करतील ते. जसं की एक क्वेश्चन वगैरे असतात सेलचे, ते तुम्हाला तिथे क्वेश्चन विचारतील. त्यानंतर जे आहे ते असा 2 राऊंडचा त्यांचा इंटरव्ह्यू आहे ते इथे होणार आहे. ही एक जे आहे ती पूर्ण प्रोसेस आहे. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि ही जी कंपनी आहे ती खूप ग्रोइंग कंपनी आहे. सध्या खूप फास्ट ही कंपनी ग्रो करत आहे. विशेष म्हणजे एज्युकेशन रिलेटेड कंपनी आहे, त्यामुळे कंपनीचं जे आहे ते फ्युचर खूप चांगलं आहे फ्युचर. तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. आणि मित्रांनो, खूप मला कमेंटमध्ये विचारतात की सिलेक्शन वगैरे होत नाही असं तसं. तर बघा, सिलेक्शनचं जे असतं ते तुमच्या स्किलवर असतं शेवटी. कारण सेलचे वगैरे जॉब असतात, तर त्यासाठी तुमचं जे आहे ते कम्युनिकेशन स्किल वगैरे ते आहे ते बघितलं जातं. त्यानुसार तुमचं जे आहे ते सिलेक्शन होतं. तर कुठल्याही जॉबसाठी आपण अप्लाय करतो तर तेव्हा प्रॉपर प्रिपेअर होऊनच इंटरव्ह्यू द्यायचा. तुम्ही जर प्रिपेअर झाला तर तुमचं सिलेक्शनचे जे चान्सेस आहेत ते खूप जास्त होतात. ठीक आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ. संपूर्ण व्हिडिओ बघा आणि त्यानंतर अप्लाय करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.